या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी, कोणी भरावी, साहित्य कोणते असावे आणि त्याचबरोबर ओटी भरताना कोणता मंत्र म्हणावा याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, सर्वात प्रथम ओटी का भरावी, तर नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरात आई भगवती सूक्ष्म रूपाने का होईना वास करत असते. बघा, आपण आपल्या माहेरी जातो आणि माहेरवरून निघताना, माहेरवरून आपली पाठवणी करताना आपली आई आपली ओटी भरते. त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीत आपल्या आई भगवतीची पाठवणी करताना खणा नारळाने ओटी भरायची असते. बघा, आता ओटी कोणी भरावी. बघा, प्रत्येक स्त्रीला ओटी भरण्याचा अधिकार हा असतो. प्रत्येक स्त्रीला ओटी भरण्याचा अधिकार आहे. प्रत्येक स्त्री नवीन बाळाला जन्म देते. बघा, नवीन बाळाला जेव्हा आपण जन्म देतो तेव्हा आपला संबंध बाळाच्या नाभीशी येतो. तसाच आपली सुद्धा आपल्या आई भगवतीशी नाळ जोडली गेलेली आहे. प्रत्येक स्त्रीने ओटी भरायची आहे. प्रत्येक स्त्री ओटी भरू शकते. फक्त ज्या महिला गर्भवती आहेत त्या ओटी भरू शकत नाहीत, कारण आई भगवतीच्या कृपेने तिची ओटी ऑलरेडी भरलेली असते. म्हणजे तिच्या गर्भामध्ये एक नवीन जीव असतो. त्यामुळे ती ओटी आई भगवतीची ती ओटी भरू शकत नाही. तुम्हाला आता समजलं असेल की ओटी नक्की कोणी भरायची. बघा, आता ओटी केव्हा भरायची, तर ओटी आपल्याला अष्टमीला भरायची. जेव्हा आई भगवतीची आपण पाठवणी करतो तेव्हा अष्टमीला आपल्याला देवीची ओटी भरायची असते. बघा, या 9 दिवसामध्ये तुम्ही 9 वेगवेगळ्या देवींची सुद्धा ओटी भरू शकता. आणि बघा, नवरात्रीमध्ये मूलपीठावर जाऊन आपल्याला आई भगवतीची ओटी भरणं शक्य नसतं. आणि म्हणूनच आपण आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने किंवा आपली कुलस्वामिनी म्हणून आपण आपल्या घरातच आई भगवतीची ओटी भरतो. आपल्या कुलदेवीचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतोच आणि त्या फोटो समोरच आपल्याला ही ओटी भरायची असते. बघा, प्रत्येक स्त्रीला ओटी भरायचा अधिकार हा तिचा साखरपुडा झाल्यानंतर तो मिळतोच. तेव्हा तिची पहिली ओटी भरली जाते आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्यांची ओटी भरायचा सुद्धा अधिकार तेव्हा आपसुकच मिळून जातो. बघा, आता देवीची ओटी यथाशक्ती भरायची आहे. जसं आपल्याला जमेल. साडी किंवा खण, एखाद्याला साडी घ्यायला नसेल जमत तर साध्या खण नारळ घेऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. जरुरी नाही आहे साडीच हवी. एखाद्याचा नसेल जमत साडी घ्यायला तर तुम्ही खणा नारळाने सुद्धा ओटी भरू शकता. मुख्य काय आहे, ओटी भरणं हे मुख्य आहे. मग ती तुम्ही कशा पद्धतीत किती खर्च करून भरताय याला महत्त्व नाही. बघा, देवीला साडी घेताना ती काठपदराचीच आपल्याला घ्यायची आहे. काठपदराची रेशमी साडी आपल्याला घ्यायची आहे. काठपदराची रेशमी साडी का घ्यायची आहे, तर देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या सात्विक लहरी या ओटीद्वारे आपल्याकडे खेचल्या जातात आणि त्यामुळेच आपल्याला रेशमी सुताची साडी, काठपदराची साडी देवीला ओटी भरताना घ्यायची आहे. हे बघा, देवीची साडी काठपदराचीच आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सोबत खण सुद्धा घ्यायचा आहे. रेशमी हा मी खण घेतलेला आहे. त्याच्यासोबतच आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. हे मी तांदूळ घेतलेले आहेत. आता या तांदळाला मी
हळद कुंकू वाहते आहे. या पद्धतीत मी हळद कुंकू वाहिले आहे. आता मी ही वेणी घेतलेली आहे. वेणी, त्याचबरोबर हा श्रीफळ, हे श्रीफळ घ्यायचं आहे, ते ठेवायचं आहे. त्याच्यानंतर देवीला सौभाग्य अलंकार, देवीला सौभाग्य अलंकार सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. पण माझ्याकडे आता मी आणलेले नाही आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ करण्यासाठी हे तुम्हाला दाखवते. पण मी ओटी अष्टमीलाच भरणार आहे. त्यासोबतच हे ओटीचं सामान सुद्धा मी घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला देवीचं अत्यंत प्रिय असं असलेलं अत्तर सुद्धा अर्पण करायचं आहे. आता बघा, त्याचबरोबर आपल्याला देवीला दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. आणि ओटी भरताना आपल्याला देवीच्या समोर बसायचं आहे. आता तुम्हा सर्वांना हे तर माहीत असेल की ओटी साडी नेसूनच भरायची असते. ओटी भरताना डोक्यावरती पदर घ्यायचा असतो. बघा, आता देवीची ओटी भरायची आहे, तर ती तुम्हाला बघा, आता डोक्यावरून पदर घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ओटी आपल्याला हातात घ्यायची आहे. ओटी हातात घेऊन आपल्याला देवीला सांगायचं आहे की 9 दिवस तुझा वास माझ्या घरात आहे आणि आता तुझी पाठवणी करायची वेळ आली आहे, म्हणून तुझी खणा नारळाने मी ओटी भरते आहे. माझ्या कुटुंबाला सुखात ठेव, तुझी कृपादृष्टी राहून दे. माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी राहून दे. मी जी तुझी ओटी भरत आहे तिचा तू स्वीकार कर, असं देवीला आपल्याला सांगायचं आहे. आणि ही जी ओटी आहे ही आपल्याला, तुम्ही जर तुमच्याकडे जर घट बसवत असाल तुम्ही, तर ती तुम्हाला घटाच्या इथे नेऊन टेकवायची आहे. बघा, ओटी भरताना तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे. नवार्णव मंत्र तुम्हा सर्वांना माहीतच असेल. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. त्यानंतर तुम्हाला आपल्या कुलस्वामिनीचा जय जयकार करायचा आहे. तर जय जयकार करायचा कसा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घेऊन, कुलस्वामिनीचं नाव तुम्ही घेऊ शकता. कुलस्वामिनीचं नाव घेऊन तिला तुम्ही प्रार्थना करू शकता. आता जय जयकार कसा करायचा आहे? हा जय जयकार 3दा करायचा आहे. कशा पद्धतीत करायचा आहे बघा. आपल्याला आपल्या आईचा 3दा जय जयकार करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे तो पाहूया. उदयोस्तु श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबे माता की जय, श्री अंबे माता की जय, श्री अंबे माता की जय. या पद्धतीत आपल्याला 3दा आपल्या आईचा जय जयकार करायचा आहे. बघा, या पद्धतीत आपल्याला आपल्या आई भगवतीची ओटी भरायची आहे. बरं, ओटी भरून झाल्यानंतर ती आपल्याला देवी समोर तशीच ठेवून द्यायची आहे. आणि देवीला जी ओटी भरलेली आहे त्यातले थोडेसे तांदूळ आपल्याला आपल्या ओटीत घ्यायचे आहेत. बघा, या पद्धतीत आपल्याला आपल्या आई भगवतीची ओटी भरायची आहे. बरं, ओटी भरून झाल्यानंतर ती आपल्याला देवी समोर तशीच ठेवून द्यायची आहे. आणि देवीला जी ओटी भरलेली आहे त्यातले थोडेसे तांदूळ आपल्याला आपल्या ओटीत घ्यायचे आहेत. बघा, ओटी भरून झाल्यानंतर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्र बोलायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र बोलल्याशिवाय देवीची ओटी पूर्ण होत नाही. बघा, आता देवीची ओटी तुम्ही केव्हाही भरू शकता. नवरात्रीमध्ये तुम्ही देवीची ओटी केव्हाही भरू शकता. पण माझं ऐकाल तर तुम्ही देवीची ओटी अष्टमीलाच भरावी. कारण आपण देवीची पाठवणी करतो
तेव्हा देवीची ओटी भरतो. म्हणून मला असं वाटतं की देवीची ओटी तुम्ही अष्टमीला भरावी. बघा, देवीच्या ओटीच्या सामानाचं काय करायचं, तर हे जे ओटीचं सामान आहे ते सामान असंच जपून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मूलपीठावर तुमच्या कुलदेवीची ओटी भरायला जाल तेव्हा ही ओटी तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. आणि साडीचं काय करायचं, तर साडी तुम्ही वापरू शकता. बघा, वर्षातून एकदा तरी आपल्या मूलपीठावर, देवीच्या मूलपीठावर जाऊन आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी ही भरायचीच असते किंवा ती भरली गेलीच पाहिजे. कारण आपण जे काही आहोत किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही सुखाचे चांगले क्षण आहेत ते आपल्या कुलदेवीमुळे, आपल्या कुलस्वामिनीमुळेच आहेत. आपण प्रत्येक आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात आपल्या कुलदेवीच्या नामस्मरणाने करत असतो. तिच्यासाठी आपण विशेष असं श्रीफल वगैरे काढून ठेवून तिच्या नावाचं स्मरण करून आपण प्रत्येक आपल्या कामाची सुरुवात करत असतो. आणि त्यामुळेच आपल्या कुलदेवीची वर्षातून तरी एकदा ओटी मूलपीठावर जाऊन भरली गेलीच पाहिजे. बघा, आजच्यासाठी इतकेच. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.